थँक्यू प्रेमळ स्वर्गीय परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आम्ही सर्वजण तुझे आभार मानतो। तुझ्या उपस्थितीसाठी पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुला धन्यवाद देतो। लॉर्ड, या दुपारच्या वेळेला आमच्या अंतःकरणाची तू पकड घे, आमच्या मनाची पकड घे, आमच्या विचारांचा तू ताबा घे। आमचं जीवन या दुपारच्या वेळेला तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही देत आहोत। होली स्पिरिट, तू आम्हाला आज चालवत आहे, त्याबद्दल आम्ही सर्वजण तुझे आभार मानतो। प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात तू आमच्या हृदयासंगात पुन्हा बोल आणि प्रत्येक शब्द आमच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण हो। ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो। सगळेजण म्हणा आमेन। बोलो येशू प्रभु की, जोराने म्हणा येशू मसीह की जय। तर पुन्हा एकदा देवाच्या पवित्र नावाचा आपण सर्वजण धन्यवाद करत आहोत। म्हणा आमेन। आणि आपण शिकत आहोत फॉल्स टीचिंग किंवा खोटं शिक्षण। आणि मागच्या आठवड्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी त्यातून शिकलेलो आहोत। तर आपण आता पुढे जाणार आहोत आणि आम्ही पाहिलं की जो संस्थापक आहे, हा संस्थापक त्याचं नाव चार्ल्स टे रसल। त्याचा जन्म आम्ही पाहिला आणि त्याचा मृत्यू देखील आम्ही पाहिला की मूत्रपिंडाच्या आजारानं त्या यहोवा विटनेस याने जी संस्था ओपन केलेली आहे किंवा खोटं शिक्षण त्याने जे चालू केलेलं आहे, त्या ठिकाणी त्याचा शेवट झालेला आहे। त्यानंतर आम्ही आता पाहणार आहोत जे यहोवा विटनेसचं काम आहे, ते काम बंद पडलेलं नाही, तर ते काम पुढच्या व्यक्तीने किंवा त्याच्या असिस्टंट मास्टरने पुढे ते चालू ठेवलेलं आहे। आणि त्याचं नाव आहे जोसेफ रुदरफोर्ड। आणि आज त्याने ते शिक्षण पुढे नेलं आहे, आपण त्याच्याकडे आज पाहणार आहोत। तर पुढे काय लिहिलं आहे आपण ते वाचूया। सगळेजण तयार आहात? बोलो येशू मसीह की। तर हा चार्ल्सच्या नंतर वॉच टावर सोसायटीचा अध्यक्ष झाला, 2 नंबरचा व्यक्ती। जोसेफ हा व्यवसायाने वकील होता। जोसेफला चार्ल्सचे शिक्षण पूर्णपणे माहीत नव्हतं, म्हणजे ज्याने ही संस्था ओपन केली आणि त्याच्याबरोबर हा काम करत होता। गुरुचं शिक्षण शिक्षकाला किंवा शिक्षकाचं जे शिक्षण शिकवणं आहे ते विद्यार्थ्याला मान्य झालं नाही असं लिहिलं आहे, पूर्ण शिक्षण। ह्यामुळे या संस्थामध्ये 2 भाग पडले। यहोवा विटनेस मध्ये किती भाग पडले? म्हणा सगळेजण, 2 भाग पडले। पहिला भाग आहे डॉन बायबल स्टुडंट आणि दुसरा भाग आहे वॉच टावर सिक्युरिटी। आता हे 2 भागाविषयी आज आम्ही पाहणार आहोत। तर पुढे जाऊ आपण। काही चार्ल्सचे शिक्षण मानण्याचा निर्णय घेतला, तर बाकीच्यांनी जोसेफचे शिक्षण पसंत केले किंवा त्यांना ते आवडू लागले। 1931 मध्ये जोसेफ याने वॉच टावर सोसायटीचे नाव बदलून यहोवा विटनेस असे केले आहे। म्हणा यहोवा विटनेस। आणि हे नाव कुठून घेण्यात आले तर आपण पाहूया यशाचं पुस्तक याचा अध्याय क्रमांक 43
आणि वचन क्रमांक 10 आपण वाचू. परमेश्वराचे असे म्हणणे आहे की तुम्ही मला ओळखावे, मजवर भाव ठेवावा व मी तोच आहे. माझ्या पूर्वी कोणी देव नव्हता व माझ्या नंतरही कोणी होणे नाही हे तुम्हाला समजावे, म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात. तू माझा निवडलेला सेवक आहेस. तर हे खोटं शिक्षण ज्याने सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या मृत्यूच्या नंतर देखील चार्लस हा व्यक्ती त्याच्या गादीवरती बसला किंवा त्या संस्थेचा अध्यक्षस्थान तो झालेला आहे. आणि मग आम्ही पाहिलं की या त्यांनी नाव टावरला कसं दिलं आहे. तर 43व्या अध्यायामध्ये आणि 10व्या वचनामध्ये म्हणजे परमेश्वराच्या वचनाची त्यांनी चोरी केली. काय केली? परमेश्वराच्या वचनाची त्यांनी चोरी केली. आणि पहा काय म्हटलं आहे, खोट्या शिक्षणाने किंवा खोट्या या ठिकाणी त्यांनी काय नाव दिलं? जेव्हा विटनेस कशावरून दिलं? परमेश्वराचे असे म्हणणे आहे की तुम्ही मला ओळखावे, मजवर भाव ठेवावा व मीच तोच आहे. माझ्या पूर्वी कोणी देव नव्हता व माझ्या नंतरही कोणी होणे नाही हे तुम्हाला समजावे, म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात. तू माझा निवडलेला सेवक आहे. आता यशाने देवाचा जो सेवक आहे त्याला हे अभिवचन दिलं होतं. आणि यशाची सेवा पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला शिकायला मिळते सगळ्या जणांना. परंतु सांगण्याचं तात्पर्य हे आहे की बायबलच्या वचनाची चोरी करून या ठिकाणी हा एक संस्था त्यांनी ओपन केलेली आहे. खोट्या शिक्षणाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि मग हे नाव यहोवा विटनेस यशा 43 अध्याय आणि 10व्या वचनामधून त्यांनी दिलेलं आहे. पुढे दिलेलं आहे, जोशोपाचे देखील निधन झाले. त्याच्या जागी नाथान नॉर्थ हा तिसरा व्यक्ती त्यांच्या यहोवा विटनेसचा काय बनला? प्रमुख बनला किंवा अध्यक्ष बनला किंवा संस्थापक त्या ठिकाणी बनलेला आहे. पुढे लिहिलं आहे, यहोवा विटनेस हे चार्लसचे शिक्षण मानतात, पण त्याचे येशू ख्रिस्ताचे दैवत्व मागच्या वेळेस आम्ही पाहिलं ते येशूला देव मानत नाही. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली आहे की येशू ख्रिस्ताचं शरीराने पुनरुत्थान झाला आहे, शरीराने तो उठला आहे हे पण ते मान्य करत नाही. आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहिली होती की कृपेने तारण झाले असे ते नाकारतात. आपलं तारण कशाने झालेलं आहे? विश्वास आणि कृपेने. तर आम्ही पाहतो तीन गोष्टीचा नाकार या ठिकाणी झालेला तुम्ही आम्ही पाहतो. पुढे असं आहे की हे खोटे शिक्षण शिकवण्यासाठी त्यांनी स्वतःचे शास्त्र किंवा बायबल त्यांनी छापले. कोणाचं? म्हणा स्वतःच. सगळेजण म्हणा स्वतःच. देवाचं नाही, कोणाचं? म्हणजे स्वतःचे नियम त्या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे. त्यांनी वर्ड ट्रान्सलेशन असे हे त्या बायबलला नाव दिलेलं आहे. त्यांची अनेक वचनांची छेडाछेड त्यांनी केलेली आहे. काय केली? म्हणा छेडाछेड. आता छेडाछेड म्हणजे काय सांगा? समजा हे पवित्र शास्त्र आपल्याकडे आहे, बरोबर आहे ना? यामध्ये आम्ही बदल करू शकतो का?
आता बघा, पूर्वी जर तुम्ही आणि पाहिलं, पवित्र शास्त्र या कागदावरती छापवण्यात आलेलं नव्हतं, ते चांबड्यावरती छापवण्यात आलेलं होतं किंवा त्याला लिहिलं गेलेलं होतं. कालांतराने काही गोष्टींचा शोध लागल्यानंतर हळूहळू बायबल छापत गेलं आणि आज तुम्ही आम्ही पाहतो हे बायबल कुठं आलेलं आहे, कागदावरती आलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये वचन आहेत पवित्र शास्त्रामध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, बदल केलेला आहे. म्हणजे त्यांनी जे बायबल त्यांनी स्वतःच्या भाषेत तयार केलं आहे त्याविषयी त्यांनी हेराफेरी सुरुवात केली आहे. पहा, हे शास्त्र किंवा त्यांचे बायबल, यहोवा विज्ञाचे बायबल 1950 साली प्रसारित झाले, पण नंतर 1951 व 1961 ला त्याच्या मध्ये बदल करण्यात आला. काय करण्यात आला बघा, यहोवा विज्ञाचं बायबल काय झालं, मग चेंज बदललं गेलं. त्यामध्ये 100 पेक्षा जास्त वचन बदलण्यात आली. किती? 100 पेक्षा जास्त वचन यहोवा विज्ञाच्या पुस्तकामध्ये वारंवार बदलण्यात आलेली आहे. आणि आज देखील आम्ही पाहतो की त्यांच्या बायबलमध्ये, यहोवा विज्ञाच्या बायबलमध्ये ते पुन्हा पुन्हा बदल करतात. पण तुमच्या आणि माझ्या हातामध्ये हे जे पवित्र शास्त्र आहे यामध्ये तुम्हाला आणि मला बदल दिसणार नाही. सुरुवातही त्याची आणि शेवटही त्याचा एकदम छान आहे. आमेन, बोलो येशू मसीह की. तर या वचनांमध्ये किंवा आपल्या बायबलमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये फेरबदल करता येणार नाही, त्याच्यातली काही वचनं काढता येणार नाही आणि काही वचनाची त्याच्यात भर पण घालता येणार नाही. कारण तो अल्फा आहे, पुढं ओमेगा आहे, तो सुरुवात आहे आणि तो शेवट पण आहे. म्हणून आज म्हटलं आहे अल्फा और ओमेगा, आदि और अंत, अनंत काल की यीशु तेरी आराधना. अल्फा और ओमेगा, आदि और अंत, अनंत काल की यीशु तेरी आराधना, आराधना. बोला आराधना, आणि मग आपल्या पवित्र शास्त्राच्या वचनामध्ये थोडी थोडी शब्दांची बदल होईल. शब्द देत असतील, वचन देत असतील, फक्त काही सुशेषित शब्द, काही गावरान शब्द, काही हायब्रिड शब्द आपल्या भाषेमध्ये, परंतु ते आपल्याला समजत असं हे बायबल आजपर्यंत आपल्याला पोहोचत आहे. प्रत्येक जातीचे, धर्माचे जे लोक आहेत, मराठी असेल, नेपाळी असेल, है ना, पंजाबी असेल, गुजराती असेल, या सगळ्या लोकांपर्यंत आज परमेश्वराचं पवित्र वचन जशाचं तसं पोहोचत आहे. पण यहोवा विज्ञाच्या बायबल मध्ये बदल करण्यात आलेला आहे, कारण त्यांचं बायबल त्यांच्या मनाने त्यांनी तयार केलेलं आहे. वाटल त्यावेळेस त्यांचे नियम तयार करणार, वाटल त्यावेळेस त्यांचे नियम ते कॅन्सल करणार, वाटल त्यावेळेस त्या बायबल मध्ये ते भर घालणार आणि वाटल त्यावेळेस त्या बायबल मधून ते वचन काढून घेणार. परंतु तुमच्याकडे आणि माझ्याकडे देवाच्या लोकांनो जे बायबल आहे त्याच्यामध्ये काडी मात्राचा बदल करता येणार. आकाश आणि पृथ्वी नाही कशी होणार, परंतु देवाचं वचन असं लिहिलंय कदापि बदलणार, कदापि बदलणार. येशू मसीह की. पुढे आपण उदाहरणासाठी पाहू की नवीन करारामध्ये यहोवा विज्ञाने काय केलेलं आहे.
नवीन करण्यामध्ये 237 वेळा त्यांनी यहोवा हे नाव जाणून बुजून टाकलेले आहे. यहोवा हे नाव जे आहे किंवा परमेश्वर किंवा एलोहिम हे फक्त तुम्हाला आणि मला जुन्या करारात वाचायला भेटेल. पण त्यांनी काय केलं आहे, जाणून बुजून त्यांच्या बायबलमध्ये 237 वेळा त्यांचा देखील एक नवीन करार आहे आणि त्यांचा देखील जुना करार आहे. म्हणजे आपल्यासारखं त्यांनी काय केलं आहे, जुना करार आणि नवीन करार असे दोन भाग पाडलेले आहेत. परंतु आपण नवीन करार किती वेळेस वाचला, त्याच्यामध्ये यहोवा नाव आलं का, आहे का नाव? यहोवा नाव नवीन करारात तुम्हाला आणि मला वाचायला मिळणार. देव हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे, परंतु यहोवा हे नाव आलेलं नाही. पुढे असं त्यांनी लिहिलंय, मग आपले शास्त्र हे खरे शास्त्र आहे असे ते जगाला गर्वाने सांगतात. कसे सांगतात? गर्व. पुढे आपण जाऊ, यहोवा विटनेस वचनाचे कशा प्रकारे अर्थ सांगतात. म्हणा वचनाचा अर्थ, सगळेजण म्हणा वचनाचा अर्थ. आता पहा, अनेक चुकीचे शिक्षण देणारे कट बायबल मधील वचनाचा संदर्भ न घेता किंवा न ओळखता आपल्या फायद्यासाठी वापरतात. हे करण्यासाठी ते पुढील गोष्टी करतात. कशासाठी करतात हे? म्हणा फायद्यासाठी. सगळे म्हणा ना, फायद्यासाठी, स्वतःचा फायदा करण्यासाठी. देवाचं वचन त्याचा अर्थ आहे त्याप्रमाणे सांगायचं नाही, पण आपल्या बुद्धीने त्याचा अर्थ ते सांगतात. कारण त्यातून त्यांचा काय होणार? फायदा होणार. कशासाठी? म्हणा पैशासाठी. आता वचनाचा संदर्भ न समजता अर्थ लावणे, त्या वचनाचे स्वतःच्या वचनाप्रमाणे अर्थ लावणे. पहिलं ऐकलं का? पहिली गोष्ट, वचनाचा संदर्भ न समजता कोणतं वचन तुम्ही आम्ही घेऊ शकतो. आता नवीन करारामध्ये तुम्ही आम्ही एक वचन वाचूया किंवा जुन्या करारामध्ये देखील वाचलं तरी काही अडचण नाही. दोन्हीकडे आपण पाहू शकतो. शिकण्यासाठी त्याच्यामध्ये पुष्कळ गोष्टी तुम्हाला आणि मला बघायला मिळतात. बोलो येशू प्रभू की. मिळालं का? कुठलं तरी आपण एक वचनाचा शास्त्र भाग घेऊ आणि मग त्याच्यातून तुम्ही आम्ही पाहू शकतो. काढा मार्क शुभ वर्तमान, याचा अध्याय क्रमांक 2. आणि मग वचन क्रमांक या ठिकाणी वाचा 23. मग असे झाले की तो शब्दाच्या दिवशी शेतामधून जाताना त्याचे शिष्य वाटेने कणसे मोडू लागले. त्याचे शिष्य वाटेने काय मोडू लागले? येशू हा शब्दाचा प्रभू आहे. शब्दाचा दिवस म्हणजे शनिवारचा दिवस. कुठला दिवस? म्हणा शनिवारचा दिवस. आणि हे तुम्ही आधी ऐकलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना काय लागले? भूक लागली. आणि मग त्यांनी चालता चालता काय केलेले आहे, ज्या वावरातली कणसे होती, मकाची कणस, ते कणस त्यांनी काय केलं आहे?
तोडले आणि त्यांनी काय केलेलं आहे, खाल्लेले आहे. पुढे चालू तुम्ही आणि वाचलं त्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये शिकायला मिळतील. पण मग याचा अर्थ काय आहे या वचनाचा, कुणी सांगू शकतं का? कुणाला सांगता येईल का? 27 वचन. आणखी तो त्यांना म्हणाला, शब्बात मनुष्यासाठी आहे, मनुष्य शब्बातासाठी झालेला नाही, म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाताचा प्रभू आहे. मग आता शनिवारचा दिवस 20वाचा दिवस असं म्हटलं गेलं आहे. प्रभूने कितव्या दिवशी विश्रांती घेतली? कितव्या दिवशी? 7व्या दिवशी. कुठला आला 7वा दिवस? शनिवारचा दिवस. सर्व जग देवानं अस्तित्वात आणलं, निर्माण केलं आणि एक दिवस शब्बाताच्या दिवशी प्रभूने काय केलेले आहे, परमेश्वरानं विश्रांती घेतलेली आहे, आराम केलेला आहे. मग यातून त्यांचा सांगण्याचा अर्थ काय आहे की शनिवारच्या दिवशी देखील तुम्ही आणि मी काम करायचे नाही, धंदा करायचा नाही, व्यवसाय करायचा, कामाला जायचं नाही. तर मला सांगा, फक्त शनिवारच्या दिवशी ही प्रथा आणि ही परंपरा तुम्हाला आणि मला पाळायची हे योग्य आहे? मग ते काय सांगतात की शब्बात दिवस किंवा या शनिवारच्या दिवशी तुम्ही भक्ती घ्यायची. आपल्या आजूबाजूचे लोक असे सांगतात, तुमच्या कानावर माझ्या कानावर या बातम्या आल्या, रविवारचं चर्च घ्यायला नाही पाहिजे. रविवारचं चर्च जे लोक घेतात ते चुकीचं काम त्या ठिकाणी करतात. रविवारचे चर्च बंद झाले पाहिजेत आणि शनिवारी त्यांनी चर्च घेतलं पाहिजे. म्हणजे काय आहे, वचनाचा अर्थ मनाला वाटल तसा त्यांना घ्यायचा आहे. अशा आठवड्यात एक सांगितलं तुम्हाला, प्रभू येशू ख्रिस्ता म्हटला, जो कोणी माझ्यावरती प्रीती करतो, प्रेम करतो, त्यांनी आपला वधस्तंभ घेऊन माझ्या पाठीमागे निघावं, तरच तो व्यक्ती माझा विद्यार्थी किंवा माझा शिष्य होऊ शकतो, अन्यथा होणार नाही. बरोबर आहे? पण माझ्या अगोदर जर तो आई आणि बापावर जर प्रेम करत असेल तर तो विद्यार्थी किंवा तो शिष्य मला आवडत नाही, असा येशू ख्रिस्त म्हणतो. मग आता आजच्या आठवड्यात आम्ही पाहिलं की आई बापाला सोडून लोक सेवा कार्य करायला निघून गेले आणि त्यांचे आई वडील गावामध्ये भीक मागत आहे. हे योग्य आहे का? मग देवाच्या लोकांना हे खोटं शिक्षण जे आहे अशा प्रकारे आहे की मला या वचनाचा अर्थ काय आहे, माझ्या फायद्यासाठी मला घ्यायचा. पुढे असं लिहिलं आहे, वचनाचा संदर्भ न समजता अर्थ लावणे, त्या वचनाचे स्वतःच्या वचनाप्रमाणे अर्थ लावणे. जुन्या करारामध्ये निर्गमच्या पुस्तकामध्ये तुम्ही आणि मी 10 अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. काय म्हटलं 10 अध्यायामध्ये? वाचूया, काढूया आपण निर्गमचं पुस्तक 20वा अध्याय.
मिळालं? वाचा काय लिहिलेलं आहे मग. वचन क्रमांक 13 वाचा. खून करू नकोस. काय लिहिलं आहे? मग याचा अर्थ काय लावायचा? चुकीचा अर्थ का? दुसरं पहा, चोरी करू नकोस. याचा अर्थ काय लावायचा? अजून जर तुम्ही आणि मी वचन पाहिलं या ठिकाणी 6व्या वचनामध्ये, आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो. हे देवाचं वचन आहे. बरोबर आहे. मग ह्या वचनाचा अर्थ आपल्या मनाने आपण कसा लावू शकतो? कोण सांगू शकतो? तुम्हाला संधी आहे. आपल्या मनाने, बायबलच्या मनाचा अर्थ लावायचा नाही. आपल्या मनानं याचा अर्थ आपल्या फायद्यासाठी काय करून घ्यायचा. सांगा. माझा फायदा काय त्याच्यामध्ये? माझं भलं कसं होईल? मग याच्यातून कोणतं मी अर्थ त्याला जोडू शकतो? यस, सांगा, काहीतरी सांगा. बरं, खोटी साक्ष देऊ नकोस. तुमच्या फायद्यासाठी तुम्ही वचन कसं घेणार? तुमचा त्याच्यात फायदा होणार. मग समोरच्या किंवा समोरच्या व्यक्तीबद्दल किंवा माणसांबरोबर किंवा स्त्रियाबरोबर तुम्ही कसं फिरून बोलता? फॉर एक्झाम्पल, मी उदाहरण सांगा. त्या व्यक्तीची मानसिकता पाहून त्याच्यानुसार त्याला जे पटेल ते. समोरचे लोक या ठिकाणी बसलेले आहेत आणि समोरचे लोक बसलेले आहेत, तर मला माझ्या फायद्यासाठी काही त्या ठिकाणी सांगायचं आहे. तर मी काय सांगू शकतो? मी असा असा व्यक्ती आहे आणि खूप एक दिवस आजारी पडलेलो आहे, अंथरुणावरती खेळलेलो आहे आणि लोकांना कॅच करण्यासाठी, लोकांचं मन जिंकण्यासाठी ते काय सांगणार की अचानक मला हॉस्पिटलमध्ये नेलं, व्हीलचेअर वरती मला घेऊन जात होते आणि मी प्रभूचा धावा करत होतो. प्रभूचा धावा करता करता मला ऑपरेशनला घेऊन चालले होते आणि थोड्या वेळाने माझं आता ऑपरेशन होणारच आहे. आणि जसं मला व्हीलचेअर वरती घेऊन चालले होते, अचानक देवानं मला दर्शन दिलं आणि माझ्या हातापायामध्ये ताकद वाहिली आणि त्या क्षणाला मी व्हीलचेअर वरून खाली उतरलो आणि प्रभूचा धन्यवाद करून प्रभूने मला बरं केलं म्हणून त्याचे आभार मानले. काय मला सांगितलेलं कळालं. हे चमत्काराची साक्ष नाही. समोरच्या लोकांना भावूक कसं कळायचं? मी प्रार्थनेला अशा अशा घरामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी मी प्रार्थना केली आणि त्या व्यक्तीने मला प्रार्थना झाल्याबरोबर 5,000 रुपये काढून दिले. मग समोरच्या लोकांना काय वाटतं
कुणी आमक दिलं, कुणी फलाना दिलं, कुणी पिस्तानी दिलं, समोरच्या लोकांना एकदम भावूक करायचे आणि त्या लोकांकडून फायद्यासाठी धान्य, फायद्यासाठी पैसा, फायद्यासाठी काही गोष्टी लगेच त्यांच्याकडून काढून घ्यायचे. त्या लोकांना पण कळायला पाहिजे की ह्या सेवकाला जर त्या लोकांनी एवढं दिलं तर मग आपण पण एक पोत दिलेले काय फरक पडणार. येशू प्रभू की असा वचनाचा गैरअर्थ जोडला जाणार आहे. म्हणून या ठिकाणी यव्हा विकण्याचे जे लोक आहेत आपल्या मनाला येईल असा अर्थ ते लावून घेतात आणि समोरच्या लोकांना घोराळामध्ये पाडतात, प्रश्नामध्ये पाडतात. तिसरी गोष्ट लिहिला आहे शब्दांचा अर्थ बदलणे. कशांचा म्हणा? शब्दाचा अर्थ बदलणे. त्यामध्ये तुम्हाला दिले जाईल उदाहरणार्थ. काय लिहिलं आहे? काय द्यायला सांगितलंय? तुम्ही काय देणार? ते वचन कशाबद्दल शिकवतो? द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. दाबलं, दाबून, दडपून, शीत भरून जसं तुम्ही पेराल तसं तुम्हाला मिळेल. मग तुम्ही त्याचा अर्थ काय लावणार? आणि ते लोक या शब्दाचा अर्थ काय? द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. दोन थोबडीत मारायचे. अर्थ काय आहे? अर्थ काय आहे त्याचा? दोन तोंडामध्ये मारा. असं लिहिलंय का द्या म्हणजे दिलं जाईल? इथं लिहिलंय ना द्या म्हणजे दिलं जाईल. तोंडात मारा, कानसालीत मारा. वचनाचा किंवा त्या शब्दाचा अर्थ आहे तो चुकीचा. अशा प्रकारे लोकांना शिकवतात. पुढे लिहिलं आहे यव्हा विकनेस अनेक मुद्दे त्या ठिकाणी सांगतात. अनेक सत्य वचन ज्याजवळ